आफ्रिकेतील युगांडा आणि काँगो देशांमध्ये एका विचित्र व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। आफ्रिकेतील युगांडा हा देश सध्या एका दहशतीत आहे। ही दहशत आहे युगांडात अनेकांना हा आजार झाला असून याला डिंगा डिंगा असं नाव देण्यात आलंय। हो, सध्या हाच व्हायरस युगांडातल्या एका शहरात पसरतोय। यात शरीर अनियंत्रित थरथरतं, चालण्यात अडचणी निर्माण होतात आणि डान्स केल्यासारखं शरीर हलतं। पण याची लक्षणे जरी अशी असली तरी हा पूर्णपणे डान्सचा रोग नाहीये। पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की या जगात असा एक रोग आला होता ज्यात लोकांनी डान्स करून करून आपला जीव गमावला होता। मला माहिती आहे की हे ऐकून तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल, पण ही खरी घटना 1518 साली फ्रान्स येथे घडलेली। ही जगातली सर्वात रहस्यमय आणि विचित्र मानली जाते। सुरुवात फ्रान्समध्ये एका शहरात असलेल्या फ्रॉट्रॉपिया या महिलेपासून होते। ती अचानक दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये विचित्र प्रकारे नाचू लागली। तिची वागणूक बघून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खूप आश्चर्य व्यक्त केलं, कारण ना तिथे कोणतं म्युझिक वाजत होतं, नाही असं कोणतं वातावरण होतं की तिने असं विचित्रपणे नाचावं। ती सलग नाचत होती। पण थोड्या वेळानंतर जेव्हा तिच्या पतीला कळालं की फ्रॉ म्हणजेच त्याची पत्नी ही भर रस्त्यामध्ये असं काहीतरी वागतेय, मग तेव्हा तिकडे जाऊन त्याने ताबडतोब तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याची एक गोष्ट सुद्धा ऐकली नाही। ती नाचण्यात इतकी मग्न झाली की दिवसाची रात्र कधी झाली हे तिला कळालंच नाही। आणि हे सगळं असं होत असताना फ्रॉ अचानक बेशुद्ध पडली, कारण दिवसभर सलग डान्स केल्यामुळे तिचं शरीर खूप थकलं होतं। जेव्हा फ्रॉ दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीत आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे पाय खूप सुजले होते। पण या सगळ्याची गय न करता ती परत बाहेर जाऊन विचित्र प्रकारे डान्स करू लागली। ती मोजकं जेवायची किंवा पाणी प्यायची, कारण दिवसभर ती डान्स करण्यातच मग्न असायची। तिसऱ्या दिवशीपर्यंत खूप लोकांनी फ्रॉच्या न थांबणाऱ्या डान्सकडे लक्ष वेधलं आणि त्यांनी विचार केला की फ्रॉला नेमकं झालंय काय। पण तरी सुद्धा फ्रॉ 6 दिवसापर्यंत नॉन स्टॉप नाचत राहिली आणि तिचं हे नाचणं तिच्यासाठीच फार वेदनादायक ठरलं। ती चर्चेचा विषय बनू लागली जेव्हा अथॉरिटी फ्रॉच्या अशा विचित्र वागण्याला घाबरली। त्यांनी फ्रॉला शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर दूर नेलं, कारण तिचा हा आजार दुसऱ्या माणसांपर्यंत पसरू नये म्हणून। पण त्याआधीच वेळ निघून गेली, कारण त्यावेळेला खूप लोकांनी तिला असं नाचताना पाहिलं होतं आणि त्यातल्या 34 लोकांना फ्रॉच्या अशा रोगाची लागण झाली होती। आणि इथेच हा व्हायरस सगळ्या शहरात पसरू लागला। या व्हायरसचं नाव होतं, शहरामध्ये 34 लोक रस्त्यावर वेड्यासारखी सलग नॉनस्टॉप नाचत होती। कोणाला काहीही समजत नव्हतं की नेमका हा काय प्रकार आहे, कारण त्या 34 लोकांना कोणीच थांबू शकलं नाही। हा व्हायरसच इतका घातक होता की काही दिवसानंतर अजून लोकांपर्यंत ही साथ पसरत गेली आणि अशीच खूप सारी लोक रस्त्यावर विचित्रपणे नॉनस्टॉप नाचू लागली। याच वेळेला तिथल्या अथॉरिटीने सतर्कता दाखवत शहरातल्या मोठ्या सल्लागारांना बोलावून घेतलं। त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी असा निर्णय घेतला की ते आता एका फिजिशियनला नियुक्त करतील। फिजिशियनच्या सांगण्यानुसार असं विचित्र वागणं खूप साहजिक आहे आणि याचं कारण त्याने असं सांगितलं की रोगी त्याच्या हॉट ब्लडमुळे किंवा ओव्हरहीटमुळे असं वागतोय, म्हणजेच विक्टिम रक्त गरम झाल्यामुळे असं करतोय। मग काय, त्याने ठरवलं की रोगीला बरं करायचं असेल तर त्याच्या शरीरात असलेलं रक्त बाहेर काढायचं। आता सगळे विक्टिम बेभान होऊन नाचत होते, त्यामुळे त्यांना पकडणं फार अवघड होऊन बसलं होतं। असं केल्याने या व्हायरसचा अधिकच प्रसार होऊ लागला आणि सगळ्या घटनेमध्ये 14 लोकांनी आपला जीव गमावला।
सिरियसली विश्वास बसत नाहीये की डान्स करण्याचा सुद्धा रोग असू शकतो आणि डान्समुळे सुद्धा जीव जाऊ शकतो. पण आता सगळ्यांना माहिती झालं की त्या फिजिशियनची युक्ती खूप फालतू होती. मग ह्यानंतर त्यांनी याहूनही फालतू आयडिया सुचवली. या घटनेला त्यांनी सेंट व्हायटस यांच्यासोबत जोडलं. सेंट व्हायटस म्हणजे त्यांच्या देशातले एक संत आहे. तिथल्या नागरिकांचं म्हणणं होतं की ज्यांना हा नाचण्याचा रोग झालाय त्यांना सेंट व्हायटस यांनी श्राप दिला. कारण जेव्हा सेंट व्हायटस यांची जयंती असायची तेव्हा सगळे त्यांच्या पुतळ्याभोवती नृत्य, गाणं हे सादर करत असायचे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्या संताचा कोप झालाय असं मानून सेंट व्हायटसची माफी मागितली.